त्यामुळे बंधनानंतर आता शपथपत्र। तिकडे सांगोल्यात शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशी वक्तव्य करू नयेत अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली। सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापूंच्या गुवाहाटीतल्या कौतुकावरून टीका केली होती। ही शहाजीबापूंची उद्धव ठाकरे यांच्यावरची टीका म्हणजे त्यांना उत्तर असल्याचं मानलं जातं। महाराष्ट्रातल्या व्यक्तीनं गुवाहाटीचं कौतुक केलं तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय असा प्रतिप्रश्न शहाजीबापूंनी केलाय। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या पक्षाला विरोध केला त्या पक्षाबरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेत अशी टीकाही त्यांनी केली। उद्धव ठाकरेंनी चांडाळ चौकडीपासून दूर राहावं असा सल्लाही त्यांनी पुन्हा एकदा दिला। या राज्यातील ज्येष्ठ नेते जे आहेत, सर्व पक्षाचे आणि सामाजिक नेते जे आहेत, त्यापैकी उद्धव साहेब एक नेते आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल असं कोणतंही विधान ज्येष्ठ नेत्यांकडून महाराष्ट्रातल्या होऊ नये। वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदार खासदारांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिलेत, मात्र त्यांनी सामना वृत्तपत्राकडे पाठवलेल्या जाहिराती या सामनाकडून नाकारण्यात आल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला। शिवसेना पक्षप्रमुखांचा वाढदिवस। राज्यभरात होतोय शुभेच्छांचा वर्षाव। मात्र बंडखोरांच्या जाहिराती नाकारल्या। बंडखोर आमदार आणि खासदारांना द्यायच्या होत्या शुभेच्छा। सामनाकडे पाठवलेल्या जाहिराती नाकारल्या। खासदार राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातनं शुभेच्छांचा वर्षाव होतोय। अशातच शिवसेनेतले बंडखोर गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सामनावर एक आरोप केलाय। बंडखोरांना उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि त्यासाठी शिंदे गटातल्या आमदार खासदारांकडून सामनाकडे जाहिराती पाठवण्यात आलेल्या होत्या, मात्र सामनानं बंडखोर आमदार खासदारांकडून आलेल्या जाहिराती नाकारल्या असा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केलाय। सर, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जाहिराती करता सांगितलं होतं, परंतु ज्या खासदारांनी जाहिराती संदर्भातल्या प्रस्ताव सामनाकडे दिला तर त्यांना त्यांची जाहिरात घेऊ नये असं सूचना मला वाटतं कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या। तर त्या काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला कळवण्यात आलं की तुमची जाहिरात घेण्यात येऊ नये असं सांगितलं। दरम्यान बंडखोर शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या या आरोपांवर सामनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना एक धक्का दिला। एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। किरण पावसकर, संजय मोरे यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी गुलाबराव पाटील, उदय सामंत आणि किरण पावसकर तसंच शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। डॉक्टर बालाजी किणीकर यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सगळ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप सुद्धा आज करण्यात आलं। तिकडे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना संसदीय पक्षाच्या गटनेतेपदी विनायक राऊत यांच्याऐवजी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली। या निर्णयाच्या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे।
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीचा दौरा अचानकपणे रद्द झालाय. आज संध्याकाळी ते दिल्ली दौऱ्याला जाणार होते. खरं तर ते निघाले सुद्धा, पण आयत्या वेळेला मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला. या दिल्ली दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबत चर्चा करणार होते अशी माहिती होती. पण मुख्यमंत्र्यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द झाल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा लांबणीवर पडणार असंच दिसतंय. राज्यातले विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विदर्भातल्या पूर पाहणी दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली. पूर ओसरून गेल्यानंतर अजित पवार यांचा दौरा काय कामाचा असा प्रश्न सत्ताधारी विचारू लागलेत. पूर ओसरल्यानंतर अजित पवारांचा विदर्भ दौरा. पश्चिम महाराष्ट्राबाबतची तत्परता विदर्भासाठी का नाही? अजित पवारांच्या दौऱ्यावर भाजप शिवसेनेची टीका. विदर्भातील पूर आता ओसरल्यानंतर राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले आणि आरोप प्रत्यारोपांचा पूर आलाय. राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौरे करतायत, जेवणावळी झोडतायत अशी टीका अजित पवारांनी केली होती. शिवाय तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली होती. आज पण मी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता या नात्याने आमच्याकडनं पत्र दिलेलं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा, कारण ती गरज आहे. आता अजित पवार विदर्भाच्या पूर पाहणी दौऱ्यावर निघालेत. त्यांच्या या दौऱ्यावर आता सत्ताधाऱ्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पूर आला असता तर अजित पवार तातडीनं शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असते. विदर्भातला पूर ओसरल्यावर अजित पवारांचा दौरा कशाला असा सवाल सत्ताधारी भाजपनं उपस्थित केलाय. विदर्भ वैधानिक मंडळ, मराठवाडा वैधानिक मंडळ, उत्तर महाराष्ट्र वैधानिक मंडळ बंद करणारे आज पूरग्रस्तांचा पुळका का घेतात आहे? शिंदे फडणवीस सरकार सक्षम आहे पूरग्रस्तांना न्याय देण्याकरता. तुम्ही आता ही शोबाजी बंद करा. पहिला उत्तर द्या, तुम्ही 2.5 वर्ष वैधानिक मंडळ का बंद केले होते? अजितदादांना उशिरा जरी यावंसं वाटलं, विदर्भाची आठवण आली, त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. पण एवढीच विनंती करतो की मुख्यमंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री येऊन गेले, पंचनामे सुरू झाले आणि तातडीची जी मदत आहे ती लोकांच्या खात्यात निगेटिव्ह बॅलन्सवरून देण्यात आली. मग आता ते काय करणार जाऊन, हा विषय आहे. अजित पवार उशिरा येऊनही विदर्भाला काय देणार असा टोला शिंदे गटाचे सेना खासदार कृपाल तुमाने यांनी लगावलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पूर पाहणी दौरा आधीच झालाय. आता अजित पवारांच्या उशिराच्या दौऱ्यानं विदर्भातल्या शेतकऱ्यांना काय मिळेल ते माहित नाही, पण आरोपांचा महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पण ब्रेकवर जाता जाता आपण पाहणार आहोत एका चिमुकलीनं मांडलेली बळीराजाची व्यथा. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमधून बळीराजाची नैसर्गिक आपत्तीमुळे सध्या काय अडचण झाली, काय व्यथा आहे, ऐका. काय रे देवा, खेळ हा तुझा, नशिबापुढे थकला शेतकरी बाप माझा. पोटाला पिळ देऊन माय माझी कष्टली, मातीमध्ये राबून हडते झिजली. कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली, कोपला हो वरून राजा ढगफुटी झाली. पाण्यानं लुटलं धान, त्यानं केलं सार वजा. नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा. वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी. हातातोंडाचा घास गेला, पीक गेलं ना वाहुनी. हंबरती गुरढोर धन्याला पाहुनी.
आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी. वाहून गेली जनावर, हातबल झाला बळीराजा.